नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे गडचिरोलीमधली. गडचिरोली इथं माओवाद्यांच्या दहशतीमुळे रद्द झालेल्या 4 मतदान केंद्रांसाठी आज फेरनिवडणूक घेण्यात येणार आहे. गट्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये माओवाद्यांनी निवडणुकीच्या आदल्या दिवशी केलेला हल्ला आणि निवडणुकीच्या दिवशी सकाळी माओवाद्यांनी गर्देवाडा इथल्या मार्गावर अँबुश लावल्यानं मतदान पथक वेळेवर न पोहोचल्यानं निवडणूक रद्द करावी लागली होती. अधिक माहिती घेऊयात. महेश तिवारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. महेश, आपण बघतोय 4 मतदान केंद्रांसाठी आज फेर मतदान होते. काय सांगशील या सगळ्याबद्दल आणि हा भाग किती संवेदनशील आहे? संदीप, आपण जर बघितलं तर माओवाद्यांच्या या जिल्ह्यात सर्वाधिक कारवाया सध्या एटापल्लीत सुरू आहेत आणि एटापल्लीतला हा जो परिसर आहे गट्टा जांभिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणारा हा खूपच अतिसंवेदनशील आहे. छत्तीसगडच्या सीमेला लागून आहे आणि निवडणुकीच्या आदल्या दिवशी या भागात माओवाद्यांनी मतदान पथक आणि सुरक्षा दलावर गोळीबार केला होता आणि या ठिकाणी अनेक ठिकाणी माओवाद्यांनी आयडी भुसुरुंग स्फोटकं पेरून ठेवली होती. दुसऱ्या दिवशी गर्देवाडा इथं मतदान होतं आणि तिथं 4 गावं जी आहेत, पुसकोटी, चिन्नावटेली, वांगेतुरी आणि गर्देवाडाचं, अशा 4 गावांसाठीचे 4 मतदान केंद्र गर्देवाडामध्ये होते आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी जांभिया गट्टाहून मतदान पथक पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेत निघालं होतं आणि काही ठिकाणी आयडी स्फोटकं पेरली असल्यामुळे ते पूर्ण बॉम्बशोधक पथक आणि पोलिसांकडून सर्चिंग ऑपरेशन करत करत त्या ठिकाणी पोहोचले, तोपर्यंत उशीर झाला आणि त्यामुळे अखेर ही निवडणूक रद्द करावी लागली होती. आज या 4ही मतदान केंद्रांची निवडणूक ही गट्टामध्येच ठेवण्यात आलेली आहे आणि इथून ही गावं 8 ते 10 किलोमीटर अंतरावर आहेत. त्यामुळे नागरिक त्या भागातून येऊन किती मतदान करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. आता काही वेळात मतदानाला सुरुवात होणार आहे. अगदी धन्यवाद महेश, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. यानंतर बोलणार आहोत स्पीड न्यूजकडे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडलेलं आहे. एका भोजपुरी कलावंताच्या कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी भाड में गई आचारसंहिता, भाड में गया कानून असं वक्तव्य केलंय. जळगावात काही दिवसांपूर्वी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना धक्काबुक्की झाली होती. त्यांच्या पार्श्वभूमीवर आता नाशिकच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना चक्क बाम आणि मलम पाठवलाय. इतकंच नाही तर लवकर बरे व्हा पण नाशिकच्या सेवेत रुजू व्हा असा उपरोधक सल्लाही यावेळी देण्यात आलाय. निवडणुकांच्या प्रचारामध्ये नेते मंडळी दंग असताना गिरीश महाजन मात्र लेझिम खेळण्याचा आनंद लुटताना दिसते. बाबासाहेबांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन जळगावमधल्या जामनेरमध्ये होते आणि यावेळी त्यांनी लेझिम खेळण्यामध्ये सहभाग घेतला. तर यानंतर त्यांनी ट्रॅक्टरही चालवला. पाणीपुरवठा योजनांमधील जलव्यवस्थापन समित्यांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार आहे. पाणी योजनांची कामं यापुढील काळामध्ये नोंदणीकृत ठेकेदारांकडूनच केली जाणार आहेत. याशिवाय पाणी योजनांच्या कामासाठी आगाऊ रक्कम देण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात गेली 7 दशकं सातत्यानं प्रवासी सेवा पुरवणाऱ्या एसटी महामंडळाची साधी बस म्हणजेच लालपरी अद्यापही प्रवाशांच्या पसंतीला आहे. एसटीच्या एकूण उत्पन्नामध्ये या लालपरीचा सर्वाधिक वाटा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काल शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवले. अमरावती जिल्ह्यातल्या परतवाडामध्ये मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवण्यात आले. दरम्यान काळे झेंडे दाखवणाऱ्या 5 शेतकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. काल बीडमध्ये झालेल्या सभेमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींवर पुन्हा एकदा टीका केली. आमच्या घरात डोकावू नका कारण आम्ही तुमच्या घराकडे बघितलं तर अवघड होईल असा पवारांनी इशारा दिलाय. काँग्रेस हा गाढवांचा पक्ष आहे आणि निवडणुकीपूर्वी ते असा गाढवपणा करणारच अशी बोचरी टीका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. सुशीलकुमार शिंदेंना भेटण्यावरून ज्या चर्चा सुरू झाल्या त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अविवाहितांच्याही समस्या आहेत आणि त्यामुळे अविवाहित वर्गाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी पार्सला संसदेत पाठवा असं काहींचं अजब आणि मिश्किल आवाहन करत अजित पवारांनी तरुणांना साथ घालण्याचा प्रयत्न केला. धुळे लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांनी मालेगावमधल्या प्रचार सभेत केलेलं वक्तव्य वादात सापडलंय. हिंदू राष्ट्र बनाना है हे बॅनर वाचून मनाला वेदना होतात असं वक्तव्य कुणाल पाटलांनी केलंय. तर मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी कुणाल पाटलांनी असं वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आलाय. नांदेडमध्ये काल रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी अशोक चव्हाणांवर जोरदार टीका केलेली आहे. अशोक चव्हाण यांनी त्यांच्या भागाच्या विकासाची चिंता नसल्याचा आरोप त्यांच्यावर केलाय. आदर्श खासदार हे घोटाळे करून हायकमांडला पैसे देण्यातच सगळे विकास विसरून गेलेत असा आरोप सुद्धा त्यांनी केलाय.
कोणाच्याही आरक्षणाला धक्का लागू न देता संविधान बदलण्याचं काम मोदी सरकारनं केलं असं वक्तव्य केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी केले. ते लातूरमधल्या निलंगा इथं आयोजित सभेमध्ये बोलत होते. गोयल यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे नववादंग उठण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. क्रिकेटर रवींद्र जडेजाची सध्या चांगलीच ओढाताण होते आहे, कारण पत्नीनं भाजपमध्ये प्रवेश केल्यावर काल त्याच्या बहिणीनं काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. नयनाबा जडेजा यांनी काँग्रेसमध्ये एंट्री घेतली. शेतकरी, महिला आणि तरुणांना दिलेली आश्वासनं भाजपकडून पाळली जात नाहीत आणि म्हणून मी काँग्रेसमध्ये जाते असं नयनाबा म्हणालेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला असलेल्या रोहा शहरामध्ये शिवसेनेनं जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. सेनेत उमेदवार असलेल्या अनंत गीतेंच्या प्रचारार्थ झालेल्या सभेमध्ये गीतेंनी सुनील तटकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. अकोल्यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेना भाजपवर जोरदार टीका केली. उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणुकीनंतर चित्र बदललं आणि त्यामुळे भाजप चिंतेत पडल्यानं त्यांनी शिवसेनेला बरोबर घेतल्याची टीका चव्हाण यांनी केली आहे. मागील काही वर्षांपासून भाजपवर नाराज असलेले माजी आमदार संभाजी पवार यांची नाराजी दूर करण्यात भाजप नेत्यांना यश आलंय. संभाजी पवार यांनी भाजपचे उमेदवार संजय पाटील पाठिंबा यांना जाहीर केलेला आहे. यावेळेला संभाजी पवार हे गोपीनाथ मुंडेंचं नाव काढल्यावर ते काहीसे गहिवरल्याचं पाहायला मिळालं. साताऱ्याचे महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या आरोपाचं खासदार उदयनराजेंनी खंडन केलं. यावेळेला नरेंद्र पाटील यांनी दिलेलं आव्हान जे आहे मी स्वीकारतो, तर तुम्ही बोलवाल तिथे मी येण्यास तयार असल्याचं राजे यावेळेला म्हणाले. यावेळी त्यांनी त्यांच्यावर जोरदार टीकाही केली आहे. मावळीतले उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी आलेल्या उदयनराजेंच्या भाषणादरम्यान त्यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. यावेळी टीका करताना चक्क त्यांनी कुत्र्याच्या विव्हळण्याचा आवाज काढलाय. मोदींकडून चुकलेल्या निर्णयांची आठवण करून देत त्यांनी अशा प्रकारची प्रखर टीका केली आहे. महाआघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी काल त्यांच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन केलंय. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर हे प्रकाशन पार पडलं. तर यावेळेला वंचित दलितांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज उठवणार असल्याची भूमिका उदयनराजेंनी मांडली आहे. बुलढाणा लोकसभा निवडणुकीसाठी विदर्भ निर्माण महामंचकडून उमेदवार उभा नाहीये. या मतदारसंघासाठी भाजप, सेना युती आणि काँग्रेस राष्ट्रवादी या महाआघाडीला पाडण्यासाठी मतदारांनी सद्विवेक बुद्धीनं मतदान करावं, कारण नाही तर नोटांचा वापर करावा असं आवाहन माजी आमदार ॲडव्होकेट वामनराव चटप यांनी बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथं आयोजित पत्रकार परिषद केलं. अहमदनगरमधील सत्ता कॉलनीत भिंत कोसळून तिघांचा मृत्यू झाला. भिंत पाडण्याचं काम सुरू असतानाच ही भिंत पडली. त्यात रोहन विजय पुजारी, राहुल विजय फुलारी आणि गोविंद शंकर शिंदे या तिघांचा मृत्यू झाला. अकोल्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सामूहिक भोजनातून 100 जणांना विषबाधा झाली आहे. हिंगणी इथल्या भीमटेकडी परिसरामध्ये ही घटना घडली. विषबाधा झालेल्या नागरिकांना उपचारासाठी अकोल्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. राजुरा शहरातील एका खासगी कॉन्व्हेंटच्या वसतिगृहाच्या 2 लहान मुलींची प्रकृती अस्वस्थतेच्या कारणास्तव जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. या दोन्ही मुलींचं वय 8 ते 9 वर्षांच्या दरम्यान आहे. तर फूड पॉयझनिंगचा प्रकार असल्याचं सांगून आठवडाभरापासून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप केला जातो. तुर्तास या प्रकरणी पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे. काल झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सांगलीतील आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी शहरातील प्रत्येक मंडळाला भेट दिली. यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीलाच विजयी करा असं आवाहन केलं. नाशिक मुंबई हायवेवर कसारा घाटामध्ये रात्री 12 वाजता एक बिबट्या शतपावली करताना कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. वाहन चालकांनी बिबट्याचा हा व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यामध्ये शूट केलाय. मात्र बिबट्याच्या या मुक्त संचारानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वाशिम जिल्ह्यातल्या पांगराबंदी शिवारामध्ये पाण्याच्या शोधात असलेल्या बिबट्या कोरड्या विहिरीमध्ये पडला होता. मालेगाव तालुक्यातील मेडशी वन परिक्षेत्रातील अधिकारी आणि त्यांच्या टीम घटनास्थळी दाखल झाली आणि त्यानंतर अथक प्रयत्नांनी बिबट्याला बाहेर काढण्यात यश आलं. गोंदिया जिल्ह्यातल्या मंडोबाई देवस्थानात दरवर्षीप्रमाणे यंदाही सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेला 47 जोडप्यांचा विवाह संपन्न झाला. नवदाम्पत्यांना भांडी आणि इतर सामुग्री भेट म्हणून देण्यात आली. तर यावेळेला गोंदियाचे पालकमंत्री राजकुमार बडोले उपस्थित होते. इंदापूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षक आणि महसूल कर्मचारी यांच्या वतीने इंदापूर शहरामध्ये मतदार जनजागृतीसाठी सामूहिक जनजागृती फेरी काढण्यात आली. या जनजागृती फेरीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी आणि इंदापूरचे तहसीलदार यांनीही सहभाग घेतला होता.
मनमाडमधील लासलगाव मधल्या शेतकऱ्याने दुष्काळाच्या परिस्थिती आणि डोक्यावरील कर्जाला कंटाळून आत्महत्या केली। संतोष शेळके असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे। दुष्काळी परिस्थिती, डोक्यावर कर्जाचा डोंगर या सगळ्याला कंटाळून त्यांनी टोकाचं पाऊल उचललंय। भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर तालुक्यातल्या 2 बहिणींचा मृत्यू झालाय। अन्नातून विषबाधा झाल्याच्या संशयावरून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू होते। दरम्यान उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय। त्यांच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे। रत्नागिरीच्या खेड तालुक्यामध्ये दुचाकी आणि फोर्ड इकोचा अपघात झाला। यामध्ये इको गाडी चक्क पुलावरून खाली कोसळली। या भीषण अपघातात दुचाकीस्वारासह गाडीतील 4 जण गंभीर जखमी झाले। मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून जाब विचारणाऱ्या मुलीच्या वडिलांना आणि तिच्या भावावर तरुणानं कुऱ्हाडीनं हल्ला केला। यामध्ये मुलीच्या वडिलांचा जागीच मृत्यू झालाय तर भाऊ गंभीर जखमी। रायगड जिल्ह्यातल्या खोपोलीमधल्या औद्योगिक क्षेत्रातील आरशी बार या कंपनीमध्ये स्फोट झाला। या भीषण स्फोटामुळे परिसरातील इतर रेसिडेन्सी इमारतीला सुद्धा हादरे बसले। दरम्यान या घटनेच्या माहितीनंतर पोलीस आणि अग्निशमन दल तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली। यवतमाळपासून 13 किलोमीटर अंतरावर असलेल्या मनदेव जंगलामध्ये एका अज्ञात महिलेनं नवजात चिमुकलीला फेकून पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे। हृदय हेलावून सोडणाऱ्या या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे। चिमुकलीवर सध्या यवतमाळच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। वर्धा ते हिंगणघाट मार्गावर धोतरा चौरस्ता इथं धाब्यासमोर रात्री ट्रकमध्ये झोपलेल्या रमेश कुमार यादव या चालकाची काल हत्या करण्यात आली होती। या प्रकरणातील चोरट्याला पोलिसांनी 10 तासात अटक केली आहे। दरोड्याच्या उद्देशानं या आरोपीनं ट्रक चालकाची हत्या केली होती। मनमाडमध्ये काल पुन्हा एकदा पावसानं दमदार हजेरी लावली। विजेच्या कडकडाटासह काल मनमाडच्या काही भागात पाऊस झाला। या पावसामुळे पिकांचं मात्र मोठं नुकसान झालं, त्यामुळे शेतकरी चांगलाच हवालदिल झाला।